सोलापूर इथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील असं मनोगत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केलं। सोलापुरात 22 जुलै 2023 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांनी काम पाहिलं। जवळपास या 3 वर्षांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न कामे हाताळण्यात आली। येथील नागरिक, लोकप्रतिनिधी तसंच सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हाती घेतलेली जवळपास सर्व कामे पूर्ण करण्यात आली। या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी जे प्रेम आणि सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे। तसंच 3 एप्रिल 2026 रोजी माझी बदली नागपूर इथं झाली असली तरी सोलापूर जिल्हा कायमस्वरूपी माझ्या मनात आहे आणि राहील, असे भावनिक उद्गार तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी काढले। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर इथं बदली झाल्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नियोजन भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सुशांत बनसोडे, सुमित शिंदे, सदाशिव पडदुणे, विजया पांगारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसंच प्रशासनातील अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की जिल्हाधिकारी पदाची यशस्वी कारकीर्द ही येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून असते। जर आम्ही पूरवर नियंत्रण आणू शकलो तर हे जे तुमचे ठराविक अधिकारी आहेत त्यांच्यामुळे आणू शकलो। असं नाही आहे की कलेक्टर एवढे चांगले काम केले की सगळे पूर त्यांनी सांभाळून घेतला। तो त्यांचा टॅलेंट होता, त्यांची मेहनत होती, त्यामुळेच तो जे पूर होता ते आता पूरमध्ये मी आवर्जून संतोष शेटे साहेबांना त्यांना मी धन्यवाद पण देईन आणि अभिनंदन पण देईन। पण जेव्हा तुम्ही जिल्हाधिकारीची खुर्चीवर बसता तर तुमचा काय नेचर आहे, तुमचा काय स्वभाव है, इसको आपको थोड़ा बाजू में रखना होता है। आप काम करने के लिए बैठे हो और अगर आप स्ट्रिक्ट रहते हो तो काम बहुत तेजी से होता है। हे मी स्वतः मतलब प्रांत असताना सीओ असताना मी अनुभवलं आहे की जर कलेक्टर स्ट्रिक्ट असतात तर काम फास्ट होत असतो। दूसरा, तुमचे जे अधिकारी आहेत ना त्यांच्यासाठी पण सोप होऊन जाते। वो बोलते थे कि देखो कलेक्टर साहब ने बोला है तो अब तेजी से कर लो, नहीं तो फिर वो बहुत मुश्किल हो जाता है आप वो काम करो ना। पण माझा नेहमीच प्रयत्न होता की कधीच एवढा स्ट्रिक्ट नाही व्हायचे की तुमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते तुम्हाला काही फीडबॅक द्यायला, आयडिया द्यायला भीती नाही वाटली पाहिजे त्यांना। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले की मागील 2 महिन्यांपासून जिल्हाधिकारी म्हणून आपण सोलापुरात काम करत असून तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इथं जी प्रशासकीय कामकाजाची चौकट निर्माण केली आहे त्यामुळं कामे करताना कोणतीही अडचण येत नाही। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कामाचं आणि कार्यपद्धतीचं कौतुक केलं। या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। तहसीलदार मदन जाधव यांनी प्रशासकीय अनुभव शेअर करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कामकाज सुलभ झाल्याचं सांगितलं। निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं। उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या निर्णय क्षमतेची प्रशंसा केली। जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला। उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर आणि उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं। महसूल संघटनेचे पदाधिकारी शंतनू गायकवाड, रविराज नसते यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्तर तहसीलचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं, तर आभार अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी मानले।